श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 74। गंगा उतरताना साधाचे रक्षण। साधाला माईसा व रत्न माणिके अशी सर्वज्ञांच्या दर्शनाला आलीत। सर्वज्ञांचे दर्शन झाले। साधाला सर्वज्ञांचा पूजावसर डोळे भरून पाहायला मिळाला नाही, कारण त्यांना लवकर काऊड गावाला मुक्कामाच्या ठिकाणी जावे लागले। तेथे एका ब्राह्मणाच्या ओसरीत झोपल्या। मध्यरात्री साधा उठली। आई, चल ना, सर्वज्ञांच्या दर्शनाला जाऊ। येल्लो, एवढ्या वेळी कशी जाणार? रात्र बरीच आहे, झोप। थोडा वेळ झोपली, पुन्हा उठली। आई, चल ना, सर्वज्ञांच्या दर्शनाला जाऊ। येल्लो, एवढ्या वेळी कशी जाणार? रात्र बरीच आहे, थोडा वेळ झोप। थोडा वेळ गप्पच होती। तिसऱ्यांदा उठली। आई, चल ना, जाऊ। येल्लो, मी एवढ्या रात्री नाही येत, तू जा। साधा उठली, गाठोडे बांधले आणि निघाली। येताना नदीचा उतार चुकली, डोहात शिरली तेव्हा पाणी जास्त झाले। थोडी पुढे गेल्यावर पाणी अधिकच झाले आणि ओरडायला लागली, रक्षण करा हो जी, रक्षण करा हो जी। श्री चक्रधराची दासी येल्लो बुडाली जी, अशी ओरडू लागली। तेव्हा सर्वज्ञ गंगेकडे शौचाला आलेले होते। तेथून सर्वज्ञांनी ऐकले आणि सर्वज्ञ थोडे खाकरले आणि जसे कोणी उचलून काठावर आणतात तशी ती अकस्मात काठावर आली। तशीच ओल्या वस्त्रानिशी सर्वज्ञांसमोर आली। दोन्ही बाजूने दोन्ही श्रीचरण धरले उभी राहिली। सर्वज्ञ म्हणाली, हे काय साधे हो, एवढ्या रात्री एकटीच? ती गुपचूप निघाली। पुढे गेली तेव्हा समोर बाईसा पाण्याचे भांडे धरून उभी होती। बाईसा म्हणाल्या, येल्लो, आताच बाबा गेले आहेत की? ते न ऐकताच साधा गुपचूप निघून आली। मग सर्वज्ञ सोच सारून परत गुंफेत आले। पुन्हा साधेने सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागली। सर्वज्ञ म्हणाले, साधे हो, ओल्या झाल्या का? हो जी, ओली झाली। मग सर्वज्ञांनी बाईसाकडून दुसरी वस्त्रे दिलीत। मग साधाने ती वस्त्रे नेसली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।